बघा तुम्हाला तोडून सुद्धा असं दाखवते किती मस्त झाला आहे. किती मस्त झाला आहे तो. हो, आतून देखील मस्त शिजला आहे आणि कुरकुरीत पण आहे. नमस्कार. आज मी बनवते कच्च्या बटाट्यापासून एक नाश्त्याचा प्रकार. त्याच्यासाठी 2 बटाटे घेतले, छोटे किंवा मोठा असेल ते एक घ्यायचा आणि बनवायचं. घरातल्या साहित्यापासून होतं असं, काय बाहेरचं वगैरे असं काही लागत नाही. तर चला बघूया. हे 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत. त्याचे आता मी सालं काढून घेते. म्हणजे कच्च्या बटाट्याचंच आपल्याला करायचं आहे. हो हो, कच्च्या बटाट्याचं करायचं आहे. झटपट होणार आहे, असं वेळ लागत नाही, पटकन होणार आहे आणि खायला पण मस्त लागतो, कुरकुरीत असं होणार आहे. हे बटाटे सालं काढून ना मी असं जरा वेळ पाण्यात ठेवते, म्हणजे थोडे ते मस्त असे कुरकुरीत होते. आता बटाटे ना मी किसून घेते. जरा वेळ पाण्यात ठेवलेले. आता मी असं छोटी किसणी घेतली आहे आलं किसायची. त्याने मी असं किसून घेते बटाटे आणि ते पण पाण्यातच किसून घेते. शक्य होईल तसं बारीक किसून घ्यायचं, एकदम जास्त पण बारीक नाही. बारीक स्लाइस आले पाहिजे याच्याने, एकदम ना किस आला पाहिजे. असा किस आला आहे आणि थोडा आपल्याला पाण्यातच ठेवायचा, म्हणजे तो काळा पडत नाही. आणि स्वच्छ धुवून घ्यायचा 2-3 पाण्याने. बटाटे आता किसून होत आले दोन्ही पण. पूर्ण भरलं ना असं करते ना. हो, नाही सध्या तर मुलांना सुट्ट्या पण आहे शाळेत, तर काय हरकत नाही. रोज काहीतरी नवीन मागतात मुलं, तर काहीतरी करून द्यायला काय हरकत नाही. सध्या मुलं घरीच आहेत तर म्हटलं काय नाही काय खातील, काय नाही काय लागतं. हे बेस्ट आहे आपलं करायला, झटपट. आता हे मी ना धुवून काढते किस सगळा. छत 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून काढायचं. आता हे वाटण्यासाठी मी थोडंसं एक छोटंसं वाटण तयार करते. तर मी 8-10 लसूण पाकळ्या आहेत, छोटे छोटे आहेत. मोठे असेल तर 5-6 घेतले तरी चालतील. आणि 1 इंच आलं आहे, असे 2 आल्याचे तुकडे आहेत छोटेसे. आणि ही हिरवी मिरची घेतली. ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत, म्हणजे कमी तिखट केलात ना तरी पण चालेल. हां, मुलं काय खात नसेल, तिखट आवडत नसेल तर एखादी मिरची टाकली तरी बस झालं. कमी तिखटवाली ती पण. आणि पाव चमचा मी, हा पोहे खायचा चमचा आहे, पाव चमचा मी जिरा घेतलं आहे. आता ह्याचं मी असं पाणी न घालता जसं वाटण करून घेणार आहे. हे असं मी बारीक असं, एकदम बारीक नाही, भरभरीत वाटून घेतलं आहे. आणि हे मी 4 कांदे आहेत घेतले. ते एकदम छोटे छोटे आहेत म्हणून मी 4 घेतले. जरा मीडियम असतील तर 2 घेतले तरी बस आहेत. तर हे मी आता ना कापून घेते. बारीक कापून घ्यायचे. आता बटाटा ना मी मस्त बराच वेळ झाला ठेवला आहे पाण्यात. आता मी तो गाळून घेते. त्याच्यामध्ये पाणी नाही ठेवायचं, असं मस्त असं गाळून घ्यायचा. आता याच्यामध्ये ना आपल्याला एक मसाले टाकून घ्यायचे. आधी पहिले हे कांदे कापून घेतलेत ना ते मी टाकते. हा वाटलेला आपला मसाला, आलं मिरची.
ते बनवून आपण प्रवासात पण घेऊन जाऊ शकतो हो ना. प्रवासात पण घेऊ शकतो. मोठे माणसं सुद्धा आरामशीर खाऊ शकतात हे हो, मस्त. सगळेच खाऊ शकतात, काही हो. विषय नाही. थोडासा हिंग टाकते 2 चिमूट. थोडी हळद टाकते अर्धा चमचा. हिंग टाकला आहे ना मी. आता रवा टाकते मी 1 चमचाभर. बारीक रवा घेतला आहे मी. कुरकुरीत रवा असेल ना तर थोडा रवा टाकायचा. आणि तांदळाचं पीठ आहे हे मी 2 चमचे टाकते. इथे मी बेसन घेतलं आहे. बेसनच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा टाकलात ना तरी पण चालू शकतं. तर माझ्याकडे गव्हाचं पीठ नाही, मी बेसन घेतलं आहे. बेसनाचं पण करू शकता, गव्हाच्या पिठाचं पण कशाचंही करू शकता. तर ते बेसन मी 4 चमचे टाकते. म्हणजे जेवढं बेसन घेतं तेवढं, समजा गव्हाचं पीठ असेल तर ते पण 4 हो चमचे हो, ते टाकायचं. पण 4 चमचे टाकायचं, जसं म्हणजे लागेल तसं टाकायचं. आणि चवीप्रमाणे मीठ टाकते. आणि कोथिंबीर घेतली कापून, ती सुद्धा टाकते. थोडीशी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली ना तरी सुद्धा चालेल. आणि थोडीशी मी आमचूर पावडर टाकते अर्धा चमचा. चटपटीत होण्यासाठी थोडं. हां, चटपटीत होण्यासाठी. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. आपल्याला पाणी लागलं तरच टाकायचं आहे. आणि बेसन जर आपल्याला लागलं ना अजून तर आपण टाकू शकतो. थोडं ऍड करू शकतो. हो हो. लाल तिखट पण थोडी टाकू शकतो. हां, लाल म्हणजे तिखट. वाटलंच तिखट हवं आहे थोडंसं. हां, तर लाल तिखट टाकू शकतो. मुलं खाणारे असेल तर टाकायला काही हरकत नाही. हो, आणि मोठी माणसं पण खाऊ शकतात. हां, सगळेच खाऊ शकतात. एक दिवस नाश्ता करायला काही हरकत नाही हो हो. सकाळचा. आणि सोपं आहे, घरातलं साहित्य आहे सगळं. त्याच्यामध्ये थोडंसं अजून मला बेसन लागणार आहे तर तो थोडं टाकते. आता मी पॅन ठेवला आहे तापत आणि तेल टाकते. तेलाच्या बदली तुम्ही बटर किंवा तूप टाकलं ना तरीसुद्धा चालेल. छोटे छोटे बनवले ना तरी पण चालेल. हां, तुपात केलं तरी चालेल. हो, बटरमध्ये छान केलं लागतील तरी अजून. अजून चांगलं लागतं. खूप जास्त जाड पण नाही, खूप जास्त पातळ पण नाही. क्रिस्पी पण झाले पाहिजे. हां, क्रिस्पी पण झाले पाहिजे. आणि अजून शिजले पण हो. पाहिजे व्यवस्थित. गॅस असा मिडियमच ठेवायचा, म्हणजे नाहीतर जळून जाईल खालून. आता वरून सुकलं आहे, पण असं बघायचं तळाला झाला आहे की नाही. झाला आहे. आता परतून घेते. दोन्ही बाजूने बघा मस्त असा भाजला आहे आणि छान झाला आहे. तर मी काढून घेते. अजून एक मी बनवते. मोठे मोठे छोटे छोटे कसे हां, छोटे सुद्धा केले तरी चालतात ना.
व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा, म्हणजे दिसायला छान दिसतो. बघा मस्त असा बटाट्यापासून क्रिस्पी असा नाश्ता तयार झाला आहे बघा. तुम्ही सुद्धा नक्की बनवा, असा खूप छान लागतो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.